हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. मी वंदना. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर पाहू शकता इथे मी अर्ध्याला पण कमी टमाटा बारीक चिरून घेतलेला आहे आणि छोटासा कांदा घेतलेला आहे. तर कांदा ह्यो आपल्याला कापून घ्यायचा आहे. वरची साल ही सर्व काढून घ्यायची. कांदा जर काळा असला तर काजळी जर असली त्याला तर स्वच्छ धुवून घ्या. आता ह्याला काजळी नाही त्यामुळे मी इथे धुवून नाही घेणार. ते कांद्याची सर्व साल मी काढून घेतलेली आहे पाहू शकता. आणि ह्यो कांदा आपल्याला एकदम असा बारीक एकदम पातळ असा चिरून घ्यायचा आहे बघा, अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, नाश्त्याची रेसिपी आहे. नक्की सकाळच्या टायमाला तुम्ही नाश्त्याला ही बनवू शकता आणि झटपट होणारी आहे. बिलकुल पण टाईम लागत नाही. चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. माझा हा व्हिडिओ नाश्त्याचा जर आवडला तुम्हाला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि अशा पद्धतीने तुम्ही नाश्त्याची रेसिपी करून पहा. खूप झटपट होती आणि चविष्ट पण तेवढीच आहे, हेल्दी आहे, पौष्टिक आहे. तर पाहू शकता कांदा इथे मी छान असा उभा चिरून घेतला आहे आणि असा मोकळा त्याच्या पाकळ्या सर्व करून घेतलेल्या आहे. तिथे चपातीचा एक गोळा घेतला आहे बघा, एक उंडा. तर आपल्याला ह्याचे 2 भाग करायचे अशा पद्धतीने. आणि एक भाग पहिला उंड्याचा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. चपाती आपण जशी लाटतो त्याप्रमाणेच आपल्याला हे उंडा लाटून घ्यायचा आहे छान असा. कसं मैत्रिणींनो, रोज रोज उपमा पोहे खाऊन कंटाळा येतो. काहीतरी असं चहा संग नाश्ता दुसरा वेगळा काहीतरी असला की खायला पण आपल्याला खूप छान वाटतं आणि सगळीच आवडीने खात्यान. तुम्ही पण असं एकदा करून बघा. अशा पद्धतीने मी जसं बनवते त्या पद्धतीने एकदा हा नाश्ता करून बघा. खूप टेस्टी होतो आणि झटपट पण होतो. तर पोळी आपली ही मस्त अशी लाटून झालेली पाहू शकता. त्याच पद्धतीने आपल्याला ही आता दुसरी पण पोळी तशीच लाटून घ्यायची. छान अशी पातळ लाटून घ्यायची बघा. मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने नाश्ता केला आहे का? मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसन केला तर व्हिडिओ संपल्या करायला घ्या. तर छान ही पण पोळी आपली लाटून झालेली आहे. तर त्याच्यावर मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे. पसरून घ्यायचं तेल असं बोटाने आपल्याला सगळीकडून पाहू शकता. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचे, ओवा बघा मी घेतलेला थोडासा. ओवा पोटाला चांगला असतो पचायला. थोडासा ओवा मी पसरून टाकलेला आहे. त्यानंतर इथे मी कांदा पसरून टाकणार आहे बघा. कांदा शक्यतो एकदम पातळ असं चिरून घ्या. तर मस्त आपला कांदा पसरून झालेला आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला वरून थोडी अशी सगळीकडून. खूप सोपा पराठा आहे मैत्रिणींनो, ह्यो नाश्त्याचा खूप छान लागतो. त्यानंतर इथे टमाटा बघा मी बारीक एकदम चिरून घेतलेला तो टाकून दिला आहे. सर्वीकडून पसरून टाकायचा तो पण. त्यानंतर अद्रक थोडंसं ते पण आपल्याला थोडं किसून घ्यायचं आहे. अद्रक पण चांगलं असतं मैत्रिणींनो. हेल्दी रेसिपी आहे ही, पौष्टिक पण आहे. त्याच्यामुळे मी अद्रक पण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे बघा. त्यानंतर थोडी हळद आपल्याला सगळीकडून अशी पसरून टाकायची. एक छोटा चमचा धना पावडर सगळीकडून मी पसरून टाकली. लाल तिखट ते पण थोडंसं टाकले. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. थोडंसं मीठ टाकून घ्यायचे आपल्याला. आणि त्यानंतर इथे बघा मी चीज घेतलेलं आहे एक तुकडा. तर आपल्याला चीज हे वरून थोडंसं किसून घ्यायचं आहे ह्याच्यावर, म्हणजे टेस्टी लागतो पराठा, खूप छान लागतो. मुलं तर आवडीने खातात मैत्रिणींनो. चीज म्हटलं तर मुलांना खूप आवडतं. आता चीज किसून झालेलं आहे आपलं. त्यानंतर ही चपाती आपण दुसरी केली होती ती ह्याच्यावर टाकून द्यायची आपल्याला अशा पद्धतीने. आणि असं हाताने चांगलं असं दाबून घ्यायचे. जरा जरा थोडंसं पीठ टाकून आपण लाटण्याच्या साईडने जरासं लाटणं फिरून घ्यायचे.
मस्त आपला हे पराठा झालेला आहे, पाहू शकता, छान असा चटपटीत। तर आपल्याला तव्याला आता तेल लावून घ्यायचे बघा। इथे मी तवा गरम करायला ठेवला होता गॅसवर। थोडंसं तेल आपल्याला पसरून घ्यायचे तव्यावर। सकाळच्या घाई गडबडीमध्ये ह्यो नाश्ता केला ना मैत्रिणींनो, पोट पण भरतं ह्यानी आणि खायला पण हेल्दी पौष्टिक आहे। तर आता तेल सोडून दिले, पराठा टाकून देऊया। तेल टाकूया थोडंसं आता सगळीकडून थोडं थोडं। आणि आता पलटी करून घेऊया आपण। मस्त हो पराठा होतो मैत्रिणींनो, खरंच एकदा करून बघा। लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो। व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच झालं पाहिजे आणि तुमचा सपोर्ट मला असंच राहू दे। छान छान कमेंट करता, खूप छान वाटतं मला। तर दोन्हीकडून आपल्याला मस्त असा खरपूस पराठा ह्यो भाजून घ्यायचा आहे आपल्याला। तुम्ही ह्याला बटर पण लावू शकता किंवा तूप पण लावू शकता। मी इथे तेलाचा वापर केला आहे। तर छान पराठा असा भाजून झाला आहे, पाहू शकता। तर मी काढून घेतला आहे आता। तर मैत्रिणींनो, ही पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। मऊ लुसलुशीत झाला आहे, पाहू शकता। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा। व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि अशा पद्धतीने एकदा पराठा करून पहा। आता दुसरी रेसिपी पाहूया। इथे पहा, मी गॅस पेटून घेते आणि गॅसवर एक छोटंसं पातेलं ठेवून घेणार आहे। 1 कप मी पाणी टाकून घेणार आहे त्याच्यात। पराठा झाल्यानंतर आपल्याला काहीतरी पराठ्यासोबत पाहिजे ना, तर पाण्यामध्ये मी अद्रक घेतलेलं आहे बघा, हे 1 तुकडा। तर त्याच्यात किसून घेणार आहे मी अद्रक। पराठा तुम्ही चटणीसोबत पण खाऊ शकता, सॉससोबत पण खाऊ शकता, पण ह्या रेसिपीसोबत पराठा खाल्याने खूप सकाळचं असं मस्त फ्रेश वाटतं। तर अद्रक किसून झालेलं आहे, पाहू शकता इथे। त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे मैत्रिणींनो, 1 चमचा चहा पावडर मी टाकून घेणार आहे। आणि त्यानंतर इथे 2 चमचे मी साखर टाकून घेणार आहे बघा। गोड तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता। आणि ह्याला आता छान उकळी काढून घ्यायची आपल्याला। आपण मैत्रिणींनो चहा बनवतोय अद्रकचा, सकाळचा अद्रकचा चहा पिलं ना कसं फ्रेश वाटतं का नाही। आणि त्याच्यासोबत काहीतरी खायला म्हटलं तर पराठा असला तर एकदमच भारी नाश्ता होतो आपला। मस्त चहाला आपल्या उकळी आलेली आहे, पाहू शकता। तर आपल्याला ह्याच्यामध्ये मी दूध टाकून घेणार आहे। दूध टाकून झाल्यानंतर परत एकदा चमच्याने चहा चांगला ढवळून घ्यायचा आहे, पाहू शकता। अशा पद्धतीने मस्त असा अद्रकचा चहा घट्ट एकदम छान लागतो प्यायला। आता चहाला चांगली उकळी आली की आपण चहा गाळून घेऊया। तर पाहू शकता मस्त चहाला उकळी आलेली आहे। तर चहा आपला ह्यो झालेला आहे मस्त। तर चहा गाळून घेते मी आता कपामध्ये। तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सकाळच्या पारी तुम्ही चहा आणि पराठा खा, खूप फ्रेश वाटतं आणि पोट पण भरतं। तर ही चहाची आणि रेसिपी माझी पराठ्याची तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। छान छान कमेंट करा। व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो। असाच सपोर्ट राहू दे तुमचा। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन। तोपर्यंत बाय मैत्रिणींनो, पुन्हा भेटू।